आज आपण ग्राफिक डिझाईनमधल्या रिडेबिलिटी या मुद्द्याविषयी बोलणार आहोत. कुठल्याही डिझाईनचा कोर भाग किंवा कोर आस्पेक्ट किंवा आत्मा काय असेल तर रिडेबिलिटी आहे. रिडेबिलिटी ही म्हणजे काय, व्हॉट इज रिडेबिलिटी, तर वाचण्यायोग्य, पुढे जाऊन त्याला समजण्यायोग्य किंवा कळण्यायोग्य असं आपण म्हणू शकतो. पण रिडेबिलिटी इज डायरेक्टली रिलेटेड टू वाचण्यायोग्य, म्हणजे रिडिंगला सोपं किती आहे ते, हे ज्याला याच्या अनुषंगाने रिडेबिलिटी बोलली जाते. याच्यामध्ये सर्वात जास्त ती टेक्स्टला अफर्मेट करते. इमेज आणि ग्राफिक्सच्या सुद्धा ॲस्पेक्टमध्ये कधी कधी रिडेबिलिटीचा भाग येतो, पण मेजरली तो टेक्स्टशी रिलेटेड आहे. आता आपण मगाशी बघितलं की वाचण्यायोग्य असायला पाहिजे की कोणतीही गोष्ट, तर व्हॉट एक्झॅक्टली इम्पॅक्ट्स रिडेबिलिटी, म्हणजे रिडेबिलिटीला काय इम्पॅक्ट करतं किंवा कशावरनं ती रिडेबिलिटी ठरते असं जर बघितलं तर त्यातला पहिला जो आस्पेक्ट आहे तो आस्पेक्ट आहे कोणत्या मीडियासाठी तुम्ही डिझाईन करताय. मग मीडिया डिजिटल आहे, प्रिंट आहे, टेक्स्चर्ड मीडिया आहे, वॉल आहे, कोणता मीडिया आहे, कोशावरती कोणत्या साईजसाठी तुम्ही ते डिझाईन करताय याच्यावरती ते पहिल्यांदा मॅटर करतं. त्याच्यानंतर त्याचं रीडिंग डिस्टन्स ठरतं. कोणत्याही मीडियाचं एक रीडिंग डिस्टन्स असतं. तुम्ही जर न्यूजपेपर घेतला तर तुम्ही तो 1 फुटावरनं वाचत असता. मोबाईल घेतला तर तो तुम्ही 10 इंच 1 फूट या डिस्टन्सवरती वाचत असता, बघत असता. किंवा तुम्ही हँडबिल बघितलं तर तसंच अंतर आहे. पण तुम्ही एखाद्या दुकानातलं पोस्टर बघितलं तर ते साधारण 5 फुटावरनं लांबनं बघितलं जातं. किंवा तुम्ही होर्डिंग बघितलं तर ते 30, 40, 50 फुटापासून लांबनं बघितलं जातं. तर असं प्रत्येक टीव्ही बघितला तर टीव्ही हाचं डिस्टन्स एक 8-10 फुटाचं असतं किंवा 10 फुटाचं असतं. तर प्रत्येक मीडियाचा एक डिस्टन्स आहे, म्हणजे तो मीडिया बघणारा किंवा कन्झ्युम करणारा जो युजर आहे त्या युजरच्या प्रमाणे त्या मीडियाचं एक डिस्टन्स आहे. तर ते डिस्टन्स मॅटर करतं. आणि मग त्याच्यानंतर तो मीडिया आणि त्याचं रीडिंग डिस्टन्स याच्यामधनं जे ॲक्च्युअल इम्पॅक्ट करतं रिडेबिलिटीला, ते रिडेबिलिटीला पहिल्यांदा इम्पॅक्ट करतं फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, त्याच्यानंतर फॉन्ट्समधलं स्पेसिंग, म्हणजे 2 अक्षरांमधलं स्पेसिंग, 2 वर्ड्समधलं, शब्दांमधलं स्पेसिंग, 2 लाईन्समधलं स्पेसिंग हे इम्पॅक्ट करतं. त्याच्यानंतर त्याचा कलर कॉन्ट्रास्ट इम्पॅक्ट करतो. आणि मग इम्पॅक्ट करतं ते त्या टेक्स्टच्या अराउंड असलेली व्हाईट स्पेस. तर आपण सिक्वेन्स बघू: फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, स्पेसिंग, कलर्स अँड द व्हाईट स्पेस. याच्यानंतर जे इम्पॅक्ट करतं ते बऱ्यापैकी इम्पॅक्ट करतं ती फॉन्टची अलाइनमेंट काय आहे, लँग्वेज काय आहे हे इम्पॅक्ट करतं. कलरच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कॉन्ट्रास्ट इम्पॅक्ट करतो. आणि फॉन्टमध्ये अजून एक पद्धत असते ती ऑड फॉन्ट आणि इव्हन फॉन्ट. तर ऑड फॉन्ट म्हणजे ज्या फॉन्टचं डिस्टन्स काही ठिकाणी 1 आहे जाडी आणि ती काही ठिकाणी कमी झाली आणि परत काही ठिकाणी वाढली आहे, त्याला ऑड फॉन्ट म्हणतात. आणि इव्हन फॉन्ट म्हणजे ज्यांची जाडी ही सगळीकडनं सेम आहे, कुठेही तो फॉन्ट कर्व झाला, व्हर्टिकल झाला, कॉर्नर घेतला, तिरका शेप असेल तर त्यांची जाडी सेम असते, दॅट इज अ इव्हन फॉन्ट. तर इव्हन फॉन्टची रिडेबिलिटी ही जास्त असते ऑड फॉन्टपेक्षा. कॉन्ट्रास्ट जितका चांगला कलर्समध्ये तेवढी रिडेबिलिटी वाढते. अलाइनमेंटमध्ये जर बघितलं तर लेफ्ट अलाइन इज म्हणजे टिपिकली देवनागरी जे किंवा इंग्लिश अशा ज्या काही लँग्वेजेस आहेत ज्या लेफ्ट टू राईट वाचल्या जातात त्याच्यामध्ये लेफ्ट अलाइनमेंट ही जास्त रिडेबल राहते. त्याच्यानंतर जस्टिफाईड अलाइनमेंट किंवा फोर्स जस्टिफाईड अलाइनमेंट ही रिडेबल राहते. आणि मग सेंट्रल अलाइनमेंट, शक्यतो सेंट्रल अलाइनमेंट ही रिडेबिलिटीला तेवढी पूरक नाही आहे. रिडेबिलिटीला जास्त पूरक देवनागरी किंवा इंग्लिश अशा लँग्वेजेसमध्ये लेफ्ट अलाइनमेंट आहे. याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग जो येतो तो म्हणजे अजून एक रिडेबिलिटीला किंवा रिडिंगला ॲक्च्युली इम्पॅक्ट करणाऱ्या 2 गोष्टी आहेत. त्या म्हणजे लेंथ ऑफ द सेंटेन्स. तुमचं जर सेंटेन्सचं लेंथ मोठं असेल, म्हणजे आता तुम्ही एखादं ब्रोशर डिझाईन करताय किंवा एखादं वेबसाईटचं कंटेंट डिझाईन करताय तर त्याच्यामध्ये मला लेफ्ट टू राईट वाचायला जर माझं सेंटेन्स मोठं असेल, म्हणजे सेंटेन्स मोठं असण्यापेक्षा त्याची लेंथ मोठी असेल, म्हणजे भले त्याच्यात 2-3 सेंटेन्स असतील तर मला ते वाचायला अवघड जातं. माझे ॲक्च्युली रिडिंग त्याच्यामुळे हॅम्पर होतं. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर न्यूजपेपरमध्ये कॉलम तयार केलेले असतात, म्हणजे 3-4 शब्द 5 शब्द झाले की एंटर करून पुढचं, अशा पद्धतीने तुम्ही ते व्हर्टिकल वाचत जाता, मग दुसरा कॉलम, मग तिसरा कॉलम, आणि अशा पद्धतीने तुमचं कंटेंट रिडेबल होतो. किंवा पुस्तकांमध्ये बघितलं तर 8-10 शब्दांमध्ये ते वाक्य किंवा ती लेंथ कम्प्लीट होते आणि परत खालची लाईन तयार होते. तर
अशा पद्धतीनं तुम्हाला रीडिंग सुद्धा हॅम्पर होणार नाही या हिशोबाने विचार करायला लागतो. याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे की काही फॉन्ट्स हे ओपन फॉन्ट्स आहेत म्हणजे आणि काही फॉन्ट्स हे मध्ये थोडंसं व्हिज्युअल रिस्ट्रिक्शन आल्यासारखं दिसतं. म्हणजे तुम्ही इंग्लिश फॉन्ट बघितले किंवा गुजराती, मल्याळम, तेलुगू असे फॉन्ट्स बघितले तर याच्यामध्ये फॉन्ट्स ओपन आहेत म्हणजे किंवा त्याला कुठं मध्ये काही असं डिस्ट्रॅक्शन किंवा काही नाही आहे. पण देवनागरी फॉन्ट म्हणजे हिंदी, संस्कृत किंवा मराठी ह्या फॉन्ट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला एक आडवी रेषा येते. आता त्या आडव्या रेषेमुळे तसं बघायला गेलं तर व्हिज्युअली एक त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स किंवा चॅलेंज असं आपण त्याला म्हणू शकतो तो असतो. त्यामुळं तुम्हाला जर ती रिडेबिलिटी हॅम्पर करायची नसेल तर तुम्हाला ही हॉरिझॉन्टल लाईन पर्टिक्युलरली देवनागरीमध्ये जी आहे त्याच्यापासून त्या शब्दांचं जे अंतर आहे म्हणजे त ची आडवी लाईन आणि मग त तयार होते किंवा ब चा वरचा गोळा आणि त्याचा टॉप यांचं अंतर तुम्हाला चेक करायला लागतं. हे जर अंतर तुम्ही चेक केलं नाही तर तुमची रिडेबिलिटी परमनंट हॅम्पर करते कारण ह्या गोष्टी हळूहळू मिक्सअप होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा फॉन्ट क्रिएट करताय किंवा एखादा तुम्ही फॉन्ट स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये काहीतरी गोष्ट तयार करताय की जी तुम्ही मल्टिपल डिझाईन्समध्ये वापरणार आहे ॲज अ टेम्पलेट तर त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलरली ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की त्या आडव्या रेषेपासून त्या फॉन्ट्सच्या मधलं डिस्टन्स हे इझिली कन्वेएबल म्हणजे अर्थ न बदलता रिडिंगला पूरक कसं होईल हे तुम्हाला बघायला लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला ते रिक्रिएट थोडंसं करायला लागतं. तर ही गोष्ट एक महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा एक पार्ट आहे की फॉन्ट सिलेक्शन्समध्ये आपण बऱ्याच वेळा कॅलिग्राफिकल किंवा असे हँड रिटन फॉन्ट्सची निवड करतो. ते दिसायला डेफिनेटली छान आणि आर्टिस्टिक असतात. आपल्याला असं त्यांना बघितल्यावर छान वाटतं परंतु ते रिडिंगला तसं हेल्प आउट करत नाही. त्यामुळे रिडिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर टपोरा फॉन्ट जो असतो म्हणजे जास्तीत जास्त गोल जो एक सर्क्युलर असा ज्याला आपण लहानपणी टपोर अक्षर असं म्हणायचो तर तसा जो गोल फॉन्ट असतो ना तो जास्त रिडेबल असतो. व्हर्टिकल जसा इम्पॅक्ट फॉन्ट आहे किंवा असे अजूनही असे कंप्रेस्ड काही फॉन्ट्स आहेत किंवा ज्याची हाईट जास्त आणि विड्थ कमी अशा प्रकारचे जे फॉन्ट्स आहेत ते वाचायला तसे अवघड असतात, रिडेबिलिटीला अवघड असतात. पण ज्यांचं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स सिमिलर असतं जे स्क्वेअरमध्ये बसू शकतात असे फॉन्ट्स हे वाचायला सोपे असतात. तर तो एक मुद्दा आहे. आणि या सगळ्याला जर तुम्ही काही क्रायटेरियाज बघितले तर लहान मुलांना शिकवली जाणारी अक्षरं किंवा आपण ज्या स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स म्हणजे जसं आपण रोड सायन्स किंवा रोडवरती माइलस्टोन्स वाचतो तर किंवा बऱ्याचशा तुम्ही एअरपोर्ट्सवरती किंवा बऱ्याचशा डिझाईन आस्पेक्ट्समध्ये स्टँडर्ड फॉन्ट आणि स्टँडर्ड रिडिंगच्या हिशोबाने डिझाईन केलेली गोष्ट तुम्ही बघाल तर ती गोष्ट वर्षानुवर्षी तशीच आहे, ती बदललेली नाही. कारण त्याला रिडिंगलाच तिथं महत्व आहे. म्हणजे आता तुम्ही जर माइलस्टोन बघितला तर त्याच्यामध्ये वरती पिवळा एक पार्ट आणि खालती पांढऱ्या रंगावरती काळा अक्षर हे स्टँडर्ड ठरलेलं आहे. हे आजपर्यंत बदललेलं नाही आहे कारण त्याची जी रिडेबिलिटी आहे त्या कलर बंद फॉन्ट बंद आलेली ही स्टँडर्डाईज झाली किंवा तेवढी युनिक ऑलरेडी बनली आहे. तर तशा ठिकाणी तुम्हाला या रिडिंगचं महत्त्व लक्षात येतं. आणि ग्राफिक डिझायनर्सने हे लक्षात ठेवायला हवं की रिडेबिलिटी ही का महत्वाची आहे तर कोणतंही डिझाईन हे कम्युनिकेशनसाठी बनलेलं आहे आणि हे हा जो कम्युनिकेशनचा पार्ट आहे हा रिडिंगमधनं तयार होतो. बऱ्याच वेळेला एखादा पिक्टोग्राफ किंवा एखादी गोष्ट तुम्हाला इमोशन देऊन जाईल, मोटिवेशन देऊन जाईल, पण त्याचा एक्झॅक्ट मिनिंग किंवा अर्थ किंवा जे कम्युनिकेट करायचं ते टेक्स्टमधनं येतं. तर त्यामुळं टेक्स्टला तितकंच महत्त्व आहे आणि तो मेसेज जाण्यासाठी. त्यामुळे ग्राफिक डिझायनर्सनी कुठलंही डिझाईन तयार करत असताना प्रथमतः रिडेबिलिटी आणि द पोझिशनिंग ऑफ द वर्ड्स हे फायनल करायला पाहिजे आणि त्याच्या अराउंड त्यांचं डिझाईन बांधलं पाहिजे. तर ते डिझाईन जास्तीत जास्त युजफुल, इम्पॅक्टफुल आणि रिडेबल होईल आणि कम्युनिकेशन सोपं होईल. थँक्यू.